Today we are going to learn natural resources, that is air, water and land. आपण पहिला क्वेश्चन जो आहे तो आपला आहे फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स आहे द लेयर ऑफ ओझोन. The layer of ozone gas absorbs dash 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 rays that comes from the sun to the earth. आता ओझोन गॅस तुम्हाला माहिती आहे की जे आपले लेयर्स आहेत अर्थच्या, आपल्याला आपली जी अर्थ आहे तिथे किती लेअर आहेत? एकूण प्रायमरी 5 लेअर आहेत. त्यातला आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. तर हा जो ओझोन लेअर आहे तो ओझोन लेअर आपल्याला ट्रॅपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या दरम्यान दिसतो. मेनली आपण असं म्हणतो की तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे म्हणून. आता मग हा ओझोन लेअर एक्झॅक्टली काय करतो? तर जे आपल्याला सनकडून UV रेज येतात, जे हार्मफुल आहेत मानवाच्या स्किनसाठी किंवा मानवाच्या शरीरासाठी, जे डायरेक्टली पेनिट्रेट केलं, जर आपल्या बॉडीमध्ये जर ते डायरेक्टली पेनिट्रेट झाले तर त्याच्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते किंवा स्किन कॅन्सर असतील, अशा प्रकारचे क्षयरोग असतील, हे होऊ शकतात आपल्याला. त्याच्यामुळे आपण काय करतो ते हा जो अल्ट्राव्हायलेट रे आहे, आता तुम्ही मार्केटमध्येही बघाल की खूप सारे प्रोडक्ट्स येतात की जे आपल्या त्या रेजपासून सुरक्षित ठेवतात. पण नॅचरली जो ओझोन लेअर आहे तो हे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहे सनकडून येणारे, त्याच्यापासून आपल्याला हा कम्प्लिटली प्रोटेक्ट करतो, जो असतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. सो याचं उत्तर काय असतं आहे आपलं? अल्ट्राव्हायलेट. नेक्स्ट आहे ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म डॅश डॅश %. याचं उत्तर आहे 0.3%. पण आता जो टोटल वॉटर जे आहे जे अर्थमध्ये जे अर्थवर अवेलेबल आहे ते एकूण किती आहे? तर 97% जे आपण म्हणतो 97% वॉटर हे ओशन किंवा सी म्हणजे समुद्रामध्ये वगैरे जे पाणी सापडतं ते आपलं जे आपण खारं पाणी म्हणतो ते सॉल्टी असतं ते आहे आपल्याकडे 97%. आणि उरलेलं 3% जे उरलेले जे पर्सेंटेज आहेत ते डिवाईड होतात आहे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये. आपली जी अर्थ आहे, अर्थचा जो पूर्ण सरफेस आहे त्याच्यावर 71% वॉटर 71% जो सरफेस आहे तो वॉटरने कवर केलेला आहे. त्यातलं 0.3% जे आहे ते फ्रेश वॉटर म्हणजे जे आपण पितो ते, जे आपण पिऊ शकतो असं वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन द सॉईल, बायोटिक अँड द अबायोटिक. याचं काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. हे झाले आपले फिल इन द ब्लँक्स.